कन्नड मराठी क्लासमध्ये मी स्वागत करते। आजच्या क्लासमध्ये आपण वत्ताक्षर बघायचं। वत्ताक्षर म्हणजे मराठी जोडाक्षर म्हणतात, डबल कॉन्सोनंट्स असं होतात। म्हणजे इथं कसं आहे कन्नडमध्ये सजातीय विजातीय असं वेगवेगळं वत्ताक्षर आहे। वत्ताक्षर म्हणजे कसं, आता क ला काय जोडाक्षर असतोय, वत्ताक्षराला काय असतोय, आणि क ला क म्हणजे दोन व्यंजन मिक्स क प्लस क असं केलं की नाही म्हणजे क असं होतोय। क म्हणजे त्याचं एक्झाम्पल एक अक्क। अक्क म्हणजे कन्नडमध्ये म्हणजे ताई म्हणजे दीदीला अक्क असं म्हणतात। म्हणजे क ला खाली क असं वत्ताक्षर दिले, म्हणजे जोडाक्षर दिले किंवा डबल कॉन्सोनंट्स असं म्हणतात। मग त्याला असं क ला कच आहे। सपोज आता इथं खडग ड एक व्यंजन आहे आणि ग ला ग एक वत्ताक्षर आहे, म्हणजे हे विजाती झालं। ड ला ग वत्ताक्षर ज्यावेळी येतो त्याला विजाती अक्षर म्हणतात। म्हणजे ख ला हा ख ला असं सेम टू सेमच येतोय, थोडक्यात चेंज होतो। वरती हे काय आहे हे एकच येते। ग ला फक्त डायरेक्ट ते अर्ध ग लिहितो आणि घ ला फक्त आतला एक असं करून असं हे करत नाही वरचं, म्हणजे घ ला हा घच येतो। म्हणजे ग ला हे अर्ध आहे, त्याचं एक्झाम्पल खडग। ड ला ग असं वत्ताक्षर आहे। मग त्याच्यानंतर नेक्स्ट येतो च। च कन्नडमध्ये त्याच अर्धा हे येतो, त्याचा वत्ताक्षर च त्याची वत्ताक्षर। आणि त्याचा एक्झाम्पल काय येतोय स्वच्छ। हा स ला व च वत्ताक्षर आहे, ते नंतर आपण शिकणारच आहे, पण आपण इथं हे बघायचंय छ ला छ च वत्ताक्षर आहे। बघा इथं म्हणजे ह्या दोन्ही हे पण विजाती झालं। तसंच ज ला ज असा अर्थ आहे, त्याला म्हणजे गजरी। गजरी म्हणजे कॅरेट, गाजर असं म्हणतात, ते गजरी असं। ज ला ज वत्ताक्षर आहे। त्याच्यानंतर झ ला ह्याच पद्धतीचं झ येतो, फक्त वरचं हे येत नाही, अर्धाच येतो। त्याच्यानंतर ट ला ट असं वत्ताक्षर येतो, तेच अर्ध येतो। ठ ला असं फक्त वरचं हे येत नाही, फक्त राऊंड करून त्याची आतलं येतो। आता ट च बघा इथं लिहिताना पट्टन म्हणजे पट्टन, ट दोन्ही इथं लिहिले। ट ला ट वत्ताक्षर आहे, म्हणजे पट्टन म्हणजे सिटी, सिटीला पट्टन असं म्हणतात। ह्याच्यावरून तुमचं वत्ताक्षर पण प्रॅक्टिस होतोय आणि व्होकॅब्युलरी वर्ड्स पण प्रॅक्टिस होतात बघा। म्हणजे ह्या से अँड राईट मग करणं खूप गरजेचं आहे। मग त्याच्यानंतर ठच एक एक्झाम्पल बघा मुष्ठी। मुष्ठी म्हणजे मूठ, मुष्टीला असं म्हणतात मुष्ठी। म्हणजे श ला ठच वत्ताक्षर म्हणजे हे पण विजाती आहे। मग त्याच्यानंतर ड ला फक्त हे वरचं हे नाही, इथं पण वरचं हे नाही, आणि दोन्ही आहे ते सेमच आहे। ढ आणि न ला पण सेमच येतो बघा। म्हणजे इथं कसं गड्ड म्हणजे हा असं दाढीला वगैरे गड्ड असं म्हणतात। ड ला ड वत्ताक्षर आहे, ते सेम टू सेम हे बन्न म्हणजे हे ब आणि न ला न वत्ताक्षर आहे। ह्या पद्धतीचं बन्न ह्या मराठीमध्ये लिहितात। म्हणजे अशा पद्धतीचं सजातीय वत्ताक्षर हे होतात। आता येतो त इथं बघा व्यंजन काय असतोय त्याची वत्ताक्षर वेगळं येतो। अशा पद्धतीचं येतो त। म्हणजे कसं काते, त ला सेम टू सेम त अर्धा नाही येत, त्याचं हे फक्त हे लक्षात ठेवायला पाहिजे। अशा पद्धती म्हणजे वरचं आहे त्याच पद्धतीनं घेतलं तर ते जरा इझी पडू शकतं। असं वेगवेगळं म्हणजे त्याला विजाती असं पण म्हणतात। म्हणजे सेम व्यंजन सारखं हा नसतो। असं काही शब्द आहे ते जरासं वेगळं येतात, ते जरा प्रॅक्टिस करायला पाहिजे। त्याच्यानंतर थ चा वत्ताक्षर फक्त हे वरचं नाहीये, अर्धा आहे, आणि द च पण तसंच आहे। ह्याची एक्झाम्पल म्हटलं तर आस्थान। सा ला थ च वत्त आहे, म्हणजे आस्थान म्हणजे दरबारला आस्थान असं म्हणतात। आणि द ला अर्धा द आहे, म्हणजे गद्द। गद्दला म्हणजे चिन्हला म्हणजे गद्द।
हे बघा द ला दच वत्ताक्षर आहे. म्हणजे त्याच्यानंतर नेक्स्ट येतो प. प ला प अर्ध आहे. इथं फ ला फ पण अर्ध आहे. सेम टू सेमच लिहिले, फक्त हे वरचं हे नाही लिहायला. ब ला पण सेम टू सेम येतो. ब ला पण फक्त इथं त ला कसं वेगळं आहे तसंच म ला पण अर्ध येतो. आणि प्रसिद्ध बघा इथं ध ला ध आहे. मग आणि सपोज प्रसिद्ध म्हणजे द ला ध आहे, प ला र च वत आहे. म्हणजे प्रसिद्ध म्हणजे फेमस असं म्हणू शकतो. आता न च वत कसं आहे बघा. म्हणजे त्याला एक्झाम्पल ब्याण्णव म्हणजे ब्याण्णव म्हणजे पाठ म्हणजे ब्याण्णव. न ला न च वत्ताक्षर कसं आहे बघा. ह्याच पद्धतीचं रत्न न चच वत्ताक्षर आहे. रत्न म्हणजे कशा पद्धतीचं येतो. म्हणजे त्याच्यानंतर येतो य ला किंवा आता प ला फ. आता इथं प च वत्ताक्षरचं एक्झाम्पल बघा. प ला फ म्हणजे आप्प म्हणजे कन्नड मराठीमध्ये आप्प म्हणजे फादरला म्हणजे आप्प म्हणतात. आम्म म च वत्ताक्षर आहे बघा. इथं म ला म च वत्ताक्षर वेगळं आहे. आम्म म्हणजे आईला आम्मा म्हणतात कन्नडमध्ये. त्याच्यानंतर येतो य. य च वत्ताक्षर जरासं वेगळ्या पद्धतीचं आहे. य हा लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे मध्य. द ला य वत्ताक्षर आहे म्हणजे मध्य य अशा पद्धतीने लिहायचं प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्याच्यानंतर र ला वत्ताक्षर दोन पद्धतीचे येतात. र ला अशा अर्धगोलाकार आणि अशा पद्धतीचा एक येतो. म्हणजे हे कसं वाचायचं. आधी व्यंजन वाचून मग वत्ताक्षर वाचतात आणि हे वत्ताक्षर असलं की आधी र चा उच्चार होतो. म्हणजे ते एक्झाम्पल रूपात बघा कसं होतंय. पत्र म्हणजे हे एक वेगळं टाईप आहे आणि हे कार्य म्हणजे ह्याला इथं एक वेगळं वत्ताक्षर आहे. इथं त आधी उच्चार होतो मग र उच्चार होतो आणि अशा पद्धतीचं ह्याला वत्ताक्षरला र आधी उच्चार होतो. म्हणजे कार्य र आधी उच्चार होतो मग य उच्चार झाला म्हणजे वत्ताक्षर उतार हे व्यंजन उच्चार होतो. म्हणजे ह्याच पद्धतीचं ल ला जरासं वेगळं आहे. म्हणजे त्याचं एक्झाम्पल हल्लू ल च एक्झाम्पल बघा. म्हणजे त्याच्यानंतर श ला स असं अर्धाच आहे आणि स ला पण असंच अर्ध येतो. म्हणजे ठसे म्हणजे ठसे. स ला स वत्ताक्षर आहे. ह्याच पद्धतीचं श ला ह ला ह च अर्धा ळ च अर्धा अशा जरासं वेगळ्या येतात. म्हणजे हा वत्ताक्षर एवढा प्रॅक्टिस केला की नाही जोडाक्षर म्हणा किंवा जोडाक्षर किंवा डबल कॉन्सोनेंट्स कंपाऊंड कॉन्सोनेंट्स या पद्धतीने वत्ताक्षर म्हणजे वेगवेगळे वत्ताक्षर वरून म्हणजे जोडाक्षर तुम्हाला वाचायला लिहायला येऊ शकतात. हा प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. ओके, थँक्यू.